तर एकूणच पुण्यातल्या आणि मुंबईतल्या गणपतीची जय्यत तयारी कशी चालू आहे हे जाणून घेऊयात। आमचे 3 प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुंबईतल्या गणेश गल्लीतून देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तर ठाण्यातून कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तर पुण्यातल्या गणपतीची जय्यत तयारी थेट आपल्या सोबत सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत अश्विनी पवार आमच्या प्रतिनिधी। सर्वात आधी देवेंद्रकडे जाऊयात। देवेंद्र, गणेश गल्लीत सध्या उभे आहात तुम्ही, काय तिथला माहोल आहे, कशी जय्यत तयारी सुरू आहे? स्वाती, मुंबईसह महाराष्ट्रभरातच आज गणेश उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत आहे। यावेळेस मी मुंबईचा राजा म्हणून ज्या बाप्पाची ख्याती आहे त्या गणेश गल्लीमध्ये आहे आणि तिथल्या बाप्पाचं रूप जे आहे ते आपण आपल्या थेट प्रेक्षकांना दाखवूया आणि तिथला उत्साह जो कसा आहे तो या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। या ठिकाणी बाप्पाचं आपण रूप बघितलं तर भव्य असं बाप्पाची या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळते। 22 फुटाची विष्णू रूपातली ही मूर्ती आहे आणि हेच रूप पाहण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते आज पहाटेपासूनच जे आहे ते या गणेश गल्लीमध्ये येतात आहे आणि बाप्पाचं दर्शन घेतात आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंडळाने एक अनोखा देखावा साकार केलेला आहे, तो म्हणजे चारधामपैकी एक जे बद्रीनाथ आहे त्याचं प्रतिकृती आहे जी आहे ती या ठिकाणी साकार केलेली आहे। यंदाच्या सगळ्या उत्सवाविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मंडळाचे सचिव स्वप्नील परब आहेत। स्वप्नील, काय सांगाल, यंदा कशा पद्धतीची सगळी तयारी केलेली आहे? यंदा आमच्या मंडळाचं 89वं वर्ष आहे, सर्वात जुनं मंडळ आहे। त्यानिमित्ताने गणेशोत्सवामध्ये दरवर्षी काहीतरी विविध देखावे दाखवण्याची प्रथा मंडळाची राहिलेली आहे। त्यानुसार यावर्षी बद्रीनाथ मंदिराचा देखावा आम्ही या ठिकाणी साकारलेला आहे। त्याचबरोबर अलकनंदाच्या काठी बसलेलं हे बद्रीनाथ मंदिर आहे, तर एक अलकनंदा नदीचा प्रवाह लोकांना दाखवता यावा यासाठी सुद्धा गोमुखातून आम्ही तो प्रवाह दाखवलेला आहे। 22 फुटी उंच मुंबईचा राजा विष्णू रूपामध्ये भाविकांसाठी आम्ही साकारलेला आहे। मोठा उत्साह जो आहे तो दरवर्षी या मंडळामध्ये पाहायला मिळतो, मोठ्या संख्येने भाविक येतात, तर त्या दृष्टीने काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? भाविकांची दिवसेंदिवस वाढत जाणारी जी गर्दी आहे त्याचं भान लक्षात घेऊन भाविकांची सुरक्षा हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या रांगा आम्ही बनवलेल्या आहेत, जेणेकरून त्या रांगातून थेट गाभाऱ्यापर्यंत भाविक जाऊ शकतात आणि मोठ्या भक्तिभावाने आणि शांततेने गणरायाचं दर्शन घेऊ शकतात। नक्कीच स्वाती, आपण ऐकतो की मोठ्या भक्तिभावाने हे जे 10 दिवस आहेत ते बाप्पाचा गजर केला जाणार आहे आणि मोठ्या उत्साहात हा सगळा गणेशोत्सव जो आहे तो साजरा करण्यासाठी या गणेश गल्लीच्या मंडळाने पूर्ण जय्यत तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। स्वाती, नक्कीच देवेंद्र, तर बद्रीनाथाचा देखावा हा गणेश गल्लीचं यावर्षीचं आकर्षण आहे असं आपल्याला बघायला मिळेल। आता आपण थेट पुण्यात जाऊयात। अश्विनी पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अश्विनी, 8 वाजल्यापासून त्या ठिकाणी मिरवणुकीचं खरं तर 5 जे मानाचे गणपती आहेत त्यांची मिरवणूक हे खास वैशिष्ट्य असतं, आकर्षण असतं खरं तर गणेश भक्तांसाठी। तर या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे का, काय सांगशील? सगळ्यात पहिल्यांदा मिरवणुकीला सुरुवात होते ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आणि एकदा काहीच वेळात या ठिकाणी ही जी मूर्ती आहे ही फुलांच्या रथातून सभामंडपाकडे मार्गस्थ होईल आणि त्यानंतर मानाचा पहिला गणपती असेल कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती असेल तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, चौथा जो आहे तो तुळशीबाग आणि 5वा जो आहे तो टिळकांचा केसरीवाडा गणपती। या सगळ्या मंडळांच्या मिरवणुका ज्या आहेत त्या मार्गस्थ होतील। आज 1:30 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे, मात्र या सगळ्या मानाच्या गणपतींचं जी प्राणप्रतिष्ठा आहे ती 12:30 वाजेपर्यंत पार पडली जाईल। आता मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आहे आणि इथून आता सध्या इथे अर्थविशेषाचं पठण सुरू आहे। हे पठण झाल्यानंतर या श्रीमंतांच्या मूर्तीला फुलांच्या रथामध्ये बसवलं जाईल आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये ही जी मूर्ती आहे ही देखाव्याकडे नेली जाईल आणि त्या ठिकाणी 11 वाजता या गणपतीची प्राणप्रतिष्ठा पार पडेल। पुण्यामध्ये मोठा जल्लोष असतो, अनेक लोक आणि अनेक भक्त जे आहेत ते रस्त्यावरती उतरत असतात ही जी मिरवणूक आहे ती पाहण्यासाठी। ही मिरवणूक म्हणजे या गणेशोत्सवाचं खास आकर्षण असं असतं, त्यामध्ये असणारा ढोल ताशांचा गजर, वेगवेगळे बँड, नगारा वादन हे सगळं काही बघण्यासाठी पुणेकर गर्दी करत असतात आणि त्यासाठी पोलिसांनी देखील तसाच बंदोबस्त आज या ठिकाणी केलेला आहे। तब्बल 8,000हून अधिक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आहेत, त्याबरोबर 500 होमगार्ड्स आणि 3 SRPFच्या तुकड्या ज्या आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रत्येक मंडळाचे स्वयंसेवक आहेत ते देखील या ठिकाणी 24 तास असणार आहेत। स्वाती, निश्चितच अश्विनी, तर अथर्वशीर्षाचं पठण झाल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सुरू होणार आणि त्या
त्यानंतर मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होणार आहे. आमच्यासोबत अशाच रहा अश्विनी, तुमच्याकडून सतत या अपडेट्स जाणून घेणार आहोत. आणि आता थेट ठाण्यामध्ये जाऊयात. ठाण्यात कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कपिल, ठाण्यातल्या गणेशोत्सवाची काय जय्यत तयारी आपल्याला सांगता येईल? कारखाना आहे जुना गणपती बाप्पाचा, आणि बघू शकता का भाविक सोलार या उत्सवामध्ये बाहेर पडलेले आहेत आणि गणपती बाप्पाचं आगमन ठाण्यामध्ये झाले असं आपण बोलू शकतो. इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, ढोल ताशाचा आवाज आहे आणि एकंदरीतच या गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत ठाणेकर आले असंच वाटतंय. सुरुवात इकडून होते, यानंतर प्रत्येक नाक्यावरती गणपती बाप्पाचं आगमनाची उत्साह दिसत असतो. बँड बाजा असतात. आपण इथे बघू शकतो काही गाडी आहे, ही गाडी पूर्ण फुलांनी सजवलेली आहे. खूप छान असं इको फ्रेंडली देखावा तयार केलेला आहे. अशाच गाड्या इथे नाक्यावर पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनाला अनेक सज्ज झालेले आहेत. आपल्याबरोबर काही भाविक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मित्र, कसं वाटतंय आज गणपती बाप्पाचं आगमन झालंय, कसं वाटतंय? एकदम सुंदर आणि अशा छान वातावरणामध्ये गणपतीचं आगमन होत आहे. अतिशय आनंद होत आहे मनाला. खूप मजा आली आहे, खूप एक्सायटेड फील होत आहे, खूप आनंद झाला आहे, खूप उत्साही फील होत आहे, मजा आली आहे खूप. एक गणपती बाप्पाचं आगमन झालं त्यामुळे उत्साह मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाच्या आहे उत्साहात. आता या प्रत्येक नाक्यानाक्यावर अशी मिरवणूक असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठी मोठी मंडळं या ठिकाणी येत असतात. हे खूप जुनं असं कारखाना आहे, जवळपास 100 वर्ष मोठं असं कारखाना आहे, जुनं असं कारखाना आहे. आणि याच ठिकाणी याच नाक्यावरती गणपतीची धूम पाहायला मिळते. आपल्या मागे बघू शकता का मोठ्या प्रमाणाचा बँड आहे. तो बँड नाशिकवरून बँड येतो, पुण्यावरून बँड येतात खास करून या आगमनाला. गणपती बाप्पाचे भाविक आपल्यावर कसं वाटतं? गणपतीचं आगमन झालेलं आहे, वेगळा उत्साह आहे. भरपूर चांगलं वाटतंय. वेगळा उत्साह आहे. हा, वेगळा उत्साह आहे आजच्या दिवशी. नक्कीच. किती क्षण काही किती मागे असो, किती कष्ट असो, पण गणपती बाप्पाचा उत्साह सुरू झाला की एक वेगळंच वातावरण ठाण्यामध्ये तयार होतं. तेच वातावरण ते पाहायला मिळतं. नक्कीच कपिल, तर एकूणच पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये या ठिकाणी गणरायाचं स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.